नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। एकदम नरम आणि लुसलुशीत चपाती तसं पाहिलं तर बनवायला खूपच सोपी आहे। ओठांनीही खाऊ शकतील अशी सॉफ्ट चपाती खूप छोट्या छोट्या टिप्स व ट्रिक लक्षात घेऊन बनवलं तर लहान मुले व वयोवृद्ध मंडळी पण एकऐवजी सहजच 2 पोळ्या नक्कीच खाणार। हा व्हिडिओ ज्या नवशिका आहे किंवा पहिल्यांदा बनवित आहेत त्यांच्यासाठी तर खूपच युजफुल आहे। मी पीठ मळण्यापासून ते चपाती भाजीपर्यंत सर्व महत्त्वाच्या टिप्स शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिल्यांदा आपणाला चपात्या किती बनवायच्या त्या हिशोबाने इथं पीठ घ्यायचं आहे। तर मी इथे कमीत कमी 8 पोळ्या तयार होतील इतकं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे आणि हे मी ज्या वेळेला दळून आणलं त्यावेळेला हे एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे। तर हे असं एकदम पसरट भांड्यामध्ये घ्यायचं आणि यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिठामुळे पोळीला खमंगपणा येतो आणि ती चवदार पण लागते, म्हणून इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे। मी फक्त अर्धा चम्मचच मीठ घेतलेलं आहे आणि मग मीठ टाकल्यानंतर पण हे पीठ एक वेळेस चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व पिठाला चांगल्या रीतीने मीठ लागलं जातं। मग त्यानंतर पिठामध्ये थोडासा गोल खड्डा करून त्यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग हे सर्व पाणी पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता इथे एकदाच पाणी खूप जास्त नाही टाकायचं, तर थोडंसं पाणी टाकून कोरडं जे पीठ आहे त्या ओल्या पिठामध्ये मिक्स करत करत आपणाला पीठ मळायचं आहे। जर तुम्ही एकदाच जास्त पाणी टाकलं तर हे पीठ आपलं खूप पातळ होऊन जाईल। पीठ खूप पातळ झाल्यानंतर पण चपात्या मऊ होत नाहीत आणि पीठ खूप घट्ट असल्यानंतर पण चपाती मऊ होत नाही, म्हणून पिठाची कन्सिस्टन्सी मीडियमच ठेवायची। चपाती सॉफ्ट आणि नरम होण्यासाठी पीठ मळणे ही एक खूप महत्त्वाची स्टेप आहे। भिजवलेलं पीठ जितकं सॉफ्ट असेल पोळ्या पण तितक्याच सॉफ्ट होतात। याला जास्त सॉफ्टनेसपणा येण्यासाठी पिठावरती थोडंसं पाणी टाकून आपल्या मनगटाने असं प्रेस करून परत त्याला एकत्र करून परत थोडंसं पाणी टाकून जर अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून घेतलं तर ते अजून छान एकदम लवचिक होईल आणि मग त्यामध्ये नरमपणा पण येईल। एकदाच जास्त पाणी टाकून जर पीठ मळून घेतलं तर यामध्ये छोटे छोटेसे पिठाचे एकदम बारीक असे गोळे तयार होतात, मग त्यामुळे पण आपली चपाती एकदम कडक होती। तर हे पहा, आता हे पीठ मी एकदम सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे आणि मग यावरती फक्त अर्धा चम्मच तेल टाकायचं। तेल इतकं पुरेसं आहे याला सॉफ्टनेसपणा येण्यासाठी आणि हे कडक होऊ नये म्हणून याला वरतून थोडंसंच तेल लावायचं आहे आणि मग याला फक्त 5 मिनिटासाठीच झाकून ठेवायचं। याला जास्त वेळ पण झाकून ठेवण्याची काहीच गरज नाही। कोरड्या पिठामध्ये जर तुम्हाला तेल टाकून मळायचं असेल तुम्ही तेव्हा पण थोडंसं तेलाचा वापर करू शकता। आता इथे 5 मिनिट मी हे पीठ छान झाकून ठेवलेलं होतं, तर हे किंचितसं नरम झालेलं आहे। तर आता याला परत एक वेळेस थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि आता या पिठाच्या लगेच पोळ्या बनवायच्या। पीठ मळून जर तुम्ही खूप वेळ ठेवल्यानंतर पण ते खूप पातळ होऊ शकते किंवा मग त्यामध्ये खूप सैलसरपणा आल्यानंतर पण मग आपली पोळी एका साईडला एकदम पातळ आणि एका साईडला थोडीशी जाड अशी झाल्यानंतर पण मग आपल्या चपात्या एकदम सॉफ्ट आणि नरम नाही होत, मग त्या एकदम वातड पण होतात आणि मग एका साईडला पोळी फुगते आणि मग एका साईडला कच्ची राहते, असा प्रकार पण होतो। म्हणून पीठ मळल्यानंतर कधी पण खूप जास्त वेळ नाही ठेवायचं। भिजवलेल्या पिठाचे एकदाच असे गोल गोळे म्हणजे छोटे छोटे असे उंडे बनवून घ्यायचे, म्हणजे आपणाला चपाती किती पातळ, किती जाड आणि किती मोठी पाहिजे त्या हिशोबाने हे उंडे बनवून घ्यायचे। मग त्यातला एक असा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि वरती थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर पण मग यावरती परत थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे। यामुळे पोळीचे 4ही पदर वेगळे वेगळे निघतात। आता परत याला एक वेळेस फोल्ड करून थोडंसं तेल लावायचं आणि वरती कोरडं पीठ टाकायचं आणि परत फोल्ड करायचं आणि याच्या ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत आता ह्या ओपन झालेल्या त्या अशा दोन्ही बोटामध्ये घेऊन चांगलं दाबून पॅक करून घ्यायच्या आणि हे बाहेर निघालेले जे 3 कोण आहेत त्याला पण हाताने आतमध्ये थोडंसं ढकलून
याला गोल आकार द्यायचा आहे। आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे अशा पद्धतीने, आणि याला कोरड्या पिठामध्ये बुडवून एकदम गोल आणि करकरीत अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी लाटते वेळेस एकाच साईडनी नाही तर दोन्ही साईडनी आलटून पलटून लाटायची, आणि पोळी लाटते वेळेस एकदम हलक्या हाताने पसरवून घ्यायची। खूप जोर न देता सर्व बाजूंनी समप्रमाणात एकसारखी अशी चपाती तयार होईल अशी लाटून घ्यायची। ही जर खूप जोर देऊन लाटून घेतली तर मग आपण आतमध्ये बनवलेले जे 4 पदर आहेत ते चिटकून जातात, आणि त्यामुळे पण आपल्या चपातीचे असे 4 लेयर निघत नाहीत। तर आता ही आपली एकदम गोल अशी चपाती तयार झालेली आहे। याला वरतून हाताने किंचितसं तेल लावायचं, म्हणजे जेणेकरून हे तव्याला पण चिटकत नाही। आणि सुरुवातीची पहिली पोळी बनवते वेळेस तव्याला पण थोडंसं तेल लावायचं आहे। चपाती कधीही मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची, म्हणजे ती कच्ची राहत नाही आणि जळतही नाही। पोळी तव्यावर टाकल्यानंतर हाताने थोडीशी फिरवून पाहायची, जर ती सहज अशी फिरत असेल तर हिला दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं। चपात्या बनवण्यासाठी तुमच्याकडं जो तवा अवेलेबल आहे तो तुम्ही कोणताही घेऊ शकता। तव्यामुळे असा काहीच फरक पडत नाही की चपाती कोणती कच्ची झालेली आहे किंवा चपाती जळती, फक्त तवा खूप पातळ झालेला असू नये, त्यामुळे चपात्या खूप लवकर काळ्या होतात आणि करपल्या जातात। पोळी भाजते वेळेस तव्याला थोडंसं तेल लावून आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून जर भाजली तर पोळी एकदम छान तयार होती। मी हा दोशाचा तवा थोडासा जुना झाल्यानंतर पोळ्या बनवण्यासाठी वापरायला घेतलेला आहे। पोळी आपणाला दोन्ही बाजूनी छान भाजून घेतल्यानंतरच वरती थोडंसं तेल लावायचं आहे। तुम्हाला तेल किती आवडतं त्या हिशोबाने इथं पोळीला तेल लावायचं आहे। आता हे पहा, ही आपली पोळी दोन्ही साईडने एकदम छान अशी भाजलेली आहे। याचे 4ही पदर एकदम वेगवेगळे झालेत। ही पोळी ठेवण्यासाठी आपण पोळी डब्याचा वापर जर करत असाल तर अगोदर त्याआधी त्यामध्ये एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या पोळीला पाणी सुटत नाही आणि पोळी जास्त वेळापर्यंत नरमही राहते। अशाच पद्धतीने बाकी सर्व पोळ्या पण बनवून घ्यायच्या, पण तरी अजून एक मी तुम्हाला पोळी बनवून दाखवते। तर इथे पोळीचा हा उंडा घेऊन याला थोडंसं तेल लावून परत पीठ लावायचं आहे, आणि परत याला फोल्ड करून वरती थोडंसं तेल लावून परत कोरडं पीठ लावायचं। याच्या दोन्ही बाजू पॅक न करता पण याची लाटून मी तुम्हाला पोळी बनवून दाखवत आहे। तर हे पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर सुरुवातीला याच्या त्रिकोणी भागावरतीच थोडंसं जास्त बेलण्याने पसरवून घ्यायचं। हा भाग जास्त जाड असल्यामुळे पोळी एखाद्या वेळेस पातळही होत नाही, आणि मग एका ठिकाणी पातळ आणि एका ठिकाणी जाड अशी होती आणि गोल पण तयार होत नाही। म्हणून हे जे 3 त्रिकोणी भाग आहेत यावरतीच सुरुवातीला थोडासा जास्त दाब देऊन पोळी लाटून घ्यायची, म्हणजे ती आपोआप गोल तयार होती। तर अगोदरची आपण जशी पोळी भाजलेली आहे तशाच पद्धतीने मीडियम फ्लेमवरती पोळी भाजून घ्यायची, म्हणजे ही दोन्ही साईडने चांगल्या रीतीने भाजल्याही जाते आणि पोळी एकदम खायला खमंगही लागते। पोळी जर खूप हाय फ्लेमवरती भाजली तर तिला काळे डाग तर पडतातच, पण ती पोळी कधी कधी एखाद्या वेळेस कच्ची पण लागू शकते, आणि खूपच लो फ्लेमवरती जर आपण पोळी भाजली तर ती एकदम वातड होती आणि ती लवकर मग तुटतही नाही। तर मग अशा वेळेला जे लहान मुलं आहेत किंवा मग आपल्या घरामधील जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना पोळी खाते वेळेस मग खूपच त्रास होतो। म्हणून पोळी बनवते वेळेस जर तुम्ही अशा खूप छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात घेतल्या तर तुमच्याही पोळ्या 100% एकदम नरम, सॉफ्ट आणि लुसलुशीत नक्कीच होणार। आपल्या सर्व पोळ्या बनवून तयार आहेत। ही पोळी हातामध्ये आणि आपण मुठीमध्ये घेतल्यानंतर कितीही छोटी जरी मूठ केली आपण बनवली तरी पण त्यामध्ये ही बसत आहे। तर आता हे पाहूनच तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या चपात्या ह्या किती सॉफ्ट आणि नरम अशा झालेल्या आहेत। या सहजच 2 ते 3 दिवस अशाच नरम राहतात, आणि ह्या प्रत्येक पोळीचे असे 4ही पदर एकदम मोकळे मोकळे आणि सुटसुटीत असे निघालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा चपात्या नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक यू।